नमस्कार मंडळी, मी आपला डी एन साबळे. पहिलं वापरा आणि मग विश्वास करा. आज आपण आलो आहे रेमंड 10X एरा नावाच्या कॉम्प्लेक्समध्ये. अंडर कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट आहे, पण त्यातलंच मी 3BHKचा सॅम्पल फ्लॅट दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करतो आहे, जो तुमच्या माहितीस्तव असणार आहे. हा 3BHK फ्लॅट आहे ना, हा खूप मोठा आणि चांगल्या पद्धतीनं वेस्टेज कमी करून हा फ्लॅट बनवलेला आहे. याची किंमत, याचा कार्पेट, ते सगळं मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या शेवटी नक्कीच सांगणार आहे. ज्यावेळेला आपण ह्या फ्लॅटमध्ये एंट्री करतो त्यावेळेला जवळजवळ 3x5चा फॉयर एरिया असणार आहे, जो तुम्ही बघू शकता हा एरिया आहे. आणि ज्यावेळेला आपण पूर्ण ते होईल त्यानंतर ज्यावेळेला हा आपण किचनमध्ये येतो, हा ॲक्च्युली सॅम्पल फ्लॅट आहे. सॅम्पल फ्लॅट बनवून दाखवलेला, भविष्यात त्याचा एरिया कसा असणार आहे, तुम्ही त्याला कसं बनवू शकता, ह्याच्यातनं पण तुम्हाला याची आयडिया येईल. ॲक्च्युली याचं जॅगवरचं फिटिंग आहे. मार्बोनेट नावाचं त्यांनी हे मार्बल लावलेले आहेत इथे. आणि जवळजवळ किचनची साईज जर तुम्ही बघितली 3BHKची, 11x8चं हे किचन असणार आहे. 11x8 हे किचन आहे. आणि ज्यावेळेला तुम्ही हॉलमध्ये असणार त्या हॉलमधनं तुमचं हे असं किचन तुम्हाला समोर दिसतं. जर तुम्हाला हे भिंत काढायची असेल तुम्ही काढू शकता. ओपन किचन कन्सेप्ट चालू करू शकता 3BHKमध्ये. आणि जेव्हा आपण हे हॉलमध्ये येतो ना, तर हा हॉल आहे. आणि हॉलची साईज जर तुम्ही बघितली तर 11x19ची हॉलची साईज असणार आहे. अशी प्रशस्त मोठी 11x19चा हा हॉल असणार आहे. ॲक्च्युली हा जो प्रोजेक्ट आहे, हा प्रोजेक्ट तुम्हाला नितीन कंपनीपासून जवळ आहे, सिंघाण्या शाळेपासून जवळ आहे. आणि विशेष म्हणजे ह्याला ज्या स्लायडिंग लावलेल्या आहेत त्या कम्प्लिटली सगळ्या टॉप टू बॉटम स्लायडिंग असल्या कारण तुमचा जो हॉलची साईज आहे ती ऑटोमॅटिकली खूप मोठी वाटते. आणि इमिडिएटली तुम्हाला 11x4ची बाल्कनी असणार आहे. ह्या बाल्कनीचा व्ह्यू जर बघितला तर एका साईडला तुम्हाला पोखरण 1 दिसेल, एका साईडला तुम्हाला पोखरण 2 दिसेल. ह्या पद्धतीने आहेत. याचे 2BHK आहेत ते एका सिटी साईड आणि येऊर हिल स्पेसिंग अशा पद्धतीचं आहे. तर साधारणतः यांच्याकडे जे कार्पेट आहे ते जवळजवळ 814, 894 अशा पद्धतीचे 2 कार्पेटचे 3BHK फ्लॅट असणार आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला हा पॅसेज मिळतो, जवळजवळ 4x3चा हा पॅसेज तुमचा असणार आहे. आणि पॅसेजच्या नंतर जेव्हा आपण आतमध्ये ह्या साईडला येऊ त्यावेळेला इथं तुमचं बाथरूम असणार आहे. बाथरूमची जी साईज आहे जवळजवळ 7.5x4.5चं हे तुमचं बाथरूम आहे. याच्यात पण परत विशेष गोष्ट अशी आहे की 4x5चा ड्राय एरिया तुम्हाला पहिल्या वॉशरूमला आहे. हा एरिया असा मोठा प्रशस्त ह्या तुम्हाला एंट्री इथून जायला यायला आहे. ॲल्युमिनियम वर्क वगैरे पण चांगल्या पद्धतीनं जॅग्वार फिटिंग आहे. परत आपण ज्यावेळेला बाथरूमच्या बाहेर येऊ त्यावेळेला इमिडिएटली तुमचं हे चिल्ड्रन्स किंवा गेस्ट बेडरूम किंवा चिल्ड्रन्स बेडरूम तुम्ही म्हणू शकता, जे हे ह्या पद्धतीनं असणार आहे. याला पण जर तुम्ही बघितलं तर याचं जे साईज हे बघितलं तर पोखरण 2, पोखरण 1 ह्या साईडनं दिसणार आहे. याची जी साईज आहे बेडरूमची ही साधारणतः गेस्ट बेडरूमची साईज 10x11ची ह्याची साईज असणार आहे. आणि हा जो वॉलड्रॉप एरिया आहे हा परत तुम्हाला तो वेगळ्या पद्धतीनं दिसणार आहे. ज्यावेळेला आपण हे गेस्ट बेडरूमचं झाल्यानंतर आपण इमिडिएटली परत अपोजिट डायरेक्शनला जर आलो तर इथे एक मास्टर बेडरूम आहे, जे तुम्ही बघू शकता. ह्याची साईज जर बघितलं 10x10 ह्याची साईज असणार आहे. वॉलड्रॉपला याला वेगळा स्पेस नाही आहे, त्याच्यामध्ये 10x10मध्ये हा तुमचा वॉलड्रॉप सेट केलेला आहे. सिलिंग हाईट पण चांगली असणार आहे. ह्या एक शेवटचं म्हणण्यापेक्षा सेकंड बाथरूम जे आहे ते इथे असणार आहे. आणि याची जी साईज आहे 7.5x4ची ह्या बाथरूमची साईज असणार आहे. जॅगवारची फिटिंग असणार आहे. तर अशा पद्धतीचं हा तुमचा दुसरा बेडरूम झाला. 2 बेडरूम नंतर आपण आता आपल्याकडे अजून एक बेडरूम शिल्लक आहे, जे मी तुम्हाला आत्ता अजून दाखवणार आहे. तर आपण ज्या वेळेला शेवटच्या बेडरूममध्ये येतो, जवळजवळ 13x10चं हे तुमचं प्रशस्त असतं खूप मोठं बेडरूम आहे, जे मास्टर बेडरूम आपण म्हणू शकतो. वॉलड्रॉप स्पेस त्याचा वेगळा आहे, म्हणजे जे तुम्हाला साईज सांगितली त्याच्यापेक्षा हा वेगळा वॉलड्रॉप स्पेस असणार आहे. आणि त्या मास्टर बेडरूमचं परत हे तुमचं बाथरूम असणार आहे. तर ते हे जे शेवटचं बाथरूम आहे ह्याची साईज पण जर बघितली तर जवळजवळ 7.5x5पर्यंतचं हे तुमची साईज असणार आहे ह्या बाथरूमची पण. आणि ह्याच्यात सगळ्यात परत एक विशेष गोष्ट तुम्हाला नक्की दिसायला मिळेल. आणि ती गोष्ट ही आहे की ह्याच्यामध्ये जवळजवळ 45 फुटाचं ड्राय बाल्कनीचं स्पेस तुम्हाला, ज्या टाईल्स दिसतात त्या पूर्णपणे ह्या पद्धतीचं 45 फुटाचं तुमचं हे ड्राय बाल्कनी परत ह्या एरियामध्ये मिळते. सो मला हे म्हणायचं आहे की बिल्डरनं काय केलेलं आहे याच्यामध्ये की जो त्याचा कार्पेट आहे तो त्या असा युटिलाइज करून घेतलेला आहे की तुम्हाला त्याच्यात
जास्त वेस्टेज द्यायचं कामच नाही इथे. आणि बाकी स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम सगळ्या ॲम्युनिटीज ऑलरेडी ह्या प्रोजेक्टमध्ये आहेत. साधारणतः 150 एकरचा हा प्रोजेक्ट असल्यामुळे वेगळ्या पद्धतीनं त्यांनी ते वेगळ्या सिस्टम्सवरती वेगवेगळे काढलेले आहेत. विवेना मॉल झालं तुमचं, परत ज्युपिटर हॉस्पिटल म्हणा किंवा नितीन कंपनी म्हणा, हे सगळं अगदी जवळ आहे. आणि याची पोझिशन जी आहे साधारणतः 2027ला त्याची पोझिशन असणार आहे. हा मी माहितीच तो तुम्हाला व्हिडिओ दाखवते की तुम्ही तुमच्या घरी बसून रेमंडचा प्रोजेक्ट बघितला पाहिजे. आणि समजा तो प्रोजेक्ट बघितला आणि बघितल्यानंतर तुम्हाला असं वाटते की नाही आपण हे बघायला पाहिजे, आपलं बजेट ॲडजस्ट होतं किंवा सगळ्या गोष्टीत काय ज्या गोष्टी ॲडजस्ट होतात त्या पद्धतीनं आपण तो आहे. आता 814चा जर कार्पेटचा रेट बघितला तर साधारणतः त्यांचं कोटिंग 2,17,00,000 ह्या 814 कार्पेटचं त्यांनी दिलेलं आहे. आणि दुसरं जे आहे समजा 894चं, तर त्याचं जे त्यांनी कोटिंग दिलेलं आहे जवळजवळ 2,43 त्याचं कोटिंग आहे. सो 2 पद्धतीचे 2 फ्लॅट आहेत. जर तुमचं ओव्हरऑल बजेट होणार असेल किंवा तुम्हाला त्याच्यात इंटरेस्ट असेल तर मला फोन करा, आपण त्यात निगोशिएबल करणार आहोत. पण जोपर्यंत तुम्ही बघणार नाही, तुम्हाला आवडणार नाही, तोपर्यंत आपण बाकी सगळ्या गोष्टी करण्यात काहीच पण नाही आहे. सो मला असं वाटतं तुम्हाला कसा वाटला हा फ्लॅट आणि माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात ते नक्की सांगत जा, कारण मी हे सगळे माहितीच तो व्हिडिओ बनवतो आहे. तुम्हाला जर अजून रिसेल फ्लॅट पण मी कंटिन्यू करणार आहेच आहे. मला थोडं तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून माझे रिसेलचे, अंडर कन्स्ट्रक्शनचे जे काय तुम्हाला सॅम्पल फ्लॅट मी दाखवतो ते तुम्हाला अजून जास्तीत जास्त बघायला मिळतील. तुर्तास थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.